सांगली जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाचे सर्वार्थाने संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या तर्फे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय टाळ ठोक मोर्चा काढण्यात आलेला आहे। यामध्ये जिल्ह्यातील अद्यापही काही कुटुंबाचे पुनर्वसन झालेले नाही, त्याचे एक गाव एक पारधी या शासनाच्या धोरणानुसार शासकीय जागेमध्ये तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे। एक गाव एक पारधी कुटुंब या शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील ज्या कुटुंबाचे शासकीय आदेशाने पुनर्वसन झालेले आहे त्या कुटुंबांना घरकुल व इतर सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा। जिल्ह्यातील ज्या तहसीलदार यांनी पुनर्वसनाबाबत लेखी आदेश दिलेले आहेत त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी। जिल्ह्यातील काही गावात पूर्वग्रह दूषितपणे पारधी कुटुंबांना हकलण्याचे प्रकार घडलेले आहेत। त्या गावातील संबंधित ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्या कुटुंबाचे योग्यरित्या पुनर्वसन करण्यात यावे। दलित महासंघ गुन्हा किंवा गुन्हेगारीचे समर्थन करत आहेत। जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, परंतु केवळ पारधी समाजाचे आहे म्हणून पूर्वग्रह दूषितपणे चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जाऊ नये। जिल्ह्यातील पारधी पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिन्याला आढावा बैठक घेण्यात यावी। काही लोकांना कोणतेही उत्पन्न नसताना केशरी शिधापत्रिका देण्यात आलेल्या आहेत, त्यांना पिवळ्या शिधापत्रिका देऊन धान्याचा लाभ देण्यात यावा। काही लोकांना अद्यापही जातींचे दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका मिळालेले नाहीत, त्यांना तात्काळ स्वतंत्र कॅम्प राबवून त्याचा लाभ देण्यात यावा। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाने सांगली जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात यावे। तसेच जिल्ह्यातील काही ठिकाणी आदिवासी पुनर्वसन अधिकारी नेमण्यात यावा। काही ठिकाणी पारधी समाजासाठी असणारे सामूहिक प्रकल्प बंद पडलेले आहेत, त्याची चौकशी करण्यात यावी, तसेच ते प्रकल्प पूर्ण करण्यात यावे। विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, बेरोजगारांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना, भूमिहीनासाठीच्या योजना, घरकुलाच्या योजना या सर्व योजनांची ठोस अंमलबजावणी करण्यात यावी। जिल्ह्यातील आदिवासी पारधी लोकसंख्येचा सर्व्हे करण्यात यावा। या मागणीसाठी जिल्हाधिकारी मोर्चा काढण्यात आला। त्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे। पारधी समाजाचं जिल्ह्यातील संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं। तसंच ज्या कुटुंबाचं अद्याप काही पुनर्वसन झालं नाही त्या कुटुंबांना घरकुलाचा किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा। तसंच जी पारधी कुटुंब अजूनही या पुनर्वसनापासून वंचित आहेत त्या पारधी कुटुंबांना गावामध्ये जागा देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं। जी गायरांमध्ये कुटुंब आहेत त्या कुटुंबांना सुद्धा घरकुलाचा लाभ देण्यात यावा व ज्या लोकांच्या जागा मोजण्याअभावी लाभ देण्यात आलेला नाही त्या लोकांना सुद्धा लाभ देण्यात यावा व इतर शासकीय योजनांचा सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा। या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आज मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाचं निवेदन आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही देण्यात आले। समाजाचं संपूर्ण पुनर्वसन व्हावं यासाठी 2001 सालापासून दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने प्राध्यापक मधुकर वायदंडे सरांच्या नेतृत्वाखाली लढा चालू आहे। 14 सप्टेंबर 2003 रोजी 14 मोस्ट वॉन्टेड पारधी समाजाच्या गुन्हेगारांचं आत्मसमर्पण आदरणीय प्राध्यापक मधुकर वायदंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शहीद अशोक कामते साहेब, ग्रामविकास मंत्री आराराबा यांच्या उपस्थितीमध्ये सांगली येथे पार पडलं होतं। परंतु संबंध पारधी समाजात सोडा या आत्मसमर्पण केलेल्या पारध्यांचं सुद्धा शासन प्रशासन इथलं पुनर्वसन योग्यरित्या करू शकलेलं नाही। याचा दलित महासंघाच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। तसंच आज या ठिकाणी आदिवासी पारधी समाजात संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं। जी गायरांमध्ये कुटुंब आहेत त्यांना तत्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा। तसंच गावठाणामध्ये जे पारधी समाज राहिला आहे त्या पारधी समाजाला सुद्धा घरकुलाचा लाभ देण्यात यावा। या व अन्य काही प्रलंबित मागण्यासाठी या दलित महासंघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही टाळचोक मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाची जर तीव्र गांभीर्याने दखल इथल्या प्रशासनाने घेतली नाही तर येत्या काही काळामध्ये राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडू अशा पद्धतीचा इशारा आम्ही देत आहे।
माझ्याकडं, आमच्या मान्य माझ्याकडं.